याच प्रसन्नतेसह प्रभूच्या स्तुतिगानासह आजच्या आपल्या या पदव्युत्तर योगशास्त्र या अभ्यासामध्ये जो भगवद्गीतेचा 6व्या अध्यायाचा आपला अभ्यास चालू आहे, त्याच्या पुढच्या 8व्या श्लोकापासून आपण अभ्यास करणार आहोत. आतापर्यंतच्या श्लोकामध्ये हा जो 6वा आणि 7वा श्लोक आपण बघितला, यामध्ये मनुष्यच आपल्या आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे. मानवच आपला शत्रू आणि मित्र आहे. जर आपण आपल्या मनाला, इंद्रियांना वशीभूत केलो, काबूमध्ये ठेवलो, आपल्या नियंत्रणात ठेवलो, तर आपला तो बंधू होतो. आणि त्याला जर मोकाट सोडून दिलं तर तो शत्रू बनतो. अशा प्रकारचं मागच्या 2 श्लोकाचा आपण चिंतन केलेलं. आता मग अशा प्रकारे हे जे पुढचे श्लोक आहेत, 5 आणि 6 ते होते. आता 7वा श्लोक. अशा प्रकारे ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण करून आपल्या इंद्रियावर, मनावर विजय मिळवला, आणि मग असा विजय मिळवल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात, तो व्यक्ती कसा वागतो, त्याचे लक्षणं काय आहेत, त्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारचा व्यवहार असतो, अशा प्रकारचं चिंतन या पुढच्या 3 श्लोकामध्ये आहे. तर 7वा श्लोक आपण वाचतोय. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. 7वा श्लोक कोण वाचेल आणखीन खाली? कल्पनाताई आहेत का? कल्पनाताई, मेंग शेट्टी, हे ज्यांच्या खिडक्या बंद आहेत त्यांनी सांगायचं, हे श्लोक वाचू शकता? जितात्मा प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु मानापमानयोः. हा सर, वाचते. दादाताई वाचा. जितात्मना प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. मानापमानयोः. आता इथं एला कानावर एक मात्र यो आहे आणि पुढे विसर्ग आहे, म्हणून त्याचं हो होतं. हो, ते व्याकरणाचा भाग आला. तर लक्षात असणं, सोपे सोपे श्लोक आहेत. आपण पाठ केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये याचा मोठ्या प्रकारे उपयोग होतो. आपल्याला कसं राहावं, आपण आपला मित्र झालो, आपणच आपलं जीवन एक मित्र, आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल, तर तो उद्धार करून घेताना आपलं जीवन हे कसं, कोण्या लक्षणाने पूर्ण असावं, याचं चिंतन आहे. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः. ज्याने, जितात्मा म्हणजे ज्याने आपल्या मनावर, इंद्रियावर विजय मिळविलेला आहे, त्या व्यक्तीला शीतोष्ण म्हणजे शीत आणि उष्ण, थंड आणि गरम, अनुकूलता आणि प्रतिकूलता, सुख दुःखेषु म्हणजे सुख आणि दुःख, तसेच तथा मानापमानयोः, मान आणि अपमानामध्ये प्रशांतस्य, नुसतं शांतस्य नाही, प्रशांतस्य याचा अर्थच आहे प्रशांतस्य म्हणण्याचा. मोठा पर्वत असतो आणि किती वारा आलाय, किती झगडलाय, काही पण भानगडी झालं तर त्याच्यामध्ये त्याची हालचाल होते का? नाही होत. म्हणून त्याला प्रशांतस्य, अशा स्थितीला, उगाच थोड्याफार वातावरण हल्ले डुलले त्याला नाही, तो शांत एखाद्या वेळेस असू शकेल, परंतु प्रशांतस्य म्हणजे कशाही परिस्थितीत जो शांत राहतो तो प्रशांत. अनेक जणांचे प्रशांत नाव असतात बघा, आणि थोडं बी काही त्याला कमी जास्ती बोललं की तो रागावतो, चिडविचल होतो, चिडतो, असा तो नावाचा प्रशांत. खरा प्रशांत कितीही बाहेर परिस्थिती बदलू दे, त्याची मनस्थिती बदलायला नाही पाहिजे, असा प्रशांत. असा प्रशांत निर्विकार मनुष्याला, प्रशांतस्य अशा निर्विकार मनुष्याला परमात्मा नित्य प्राप्त होतो. हे समाहित हा जो शब्द आहे ना, तो अति महत्वाचा. नित्य प्राप्त. उगा कधी कधी नाही, एकादशीच्या दिवशीच भेटला, देवाळ्यातच गेलो, देवाऱ्यात गेल्यानंतरच भेटला असं नाही. नित्य प्राप्त आहे. केव्हा?
परंतु त्याची नित्य प्रशांतता पाहिजे. त्याला मानापमानामध्ये त्याला कधीही त्याचं सुखदुःखामध्ये शीत-उष्ण, प्रतिकूल, अनुकूल परिस्थितीमध्ये तो कधीच चलबिचल न झाला. ह्यानं सदैव तसा राहिला तर सदैव परमात्मा त्याच्याजवळ आहे. नित्य प्राप्त आहे परमात्मा आणि यालाच परमात्मा म्हटलेलं आहे. तुम्ही बघा, परमात्मा कोणी बघितला का? परमात्मा ज्याला आपण म्हणतो ना, परमात्मा हा म्हणजे सूक्ष्म आहे, सच्चिदानंद स्वरूप सगळ्या जगामध्ये व्याप्त आहे. म्हणजेच हा आहे, जो परमशांती रूप आहे. ज्याला कुठल्याही गोष्टीचं म्हणजे सम राहतो, सदैव समता, सदैव सम राहतो जीवनामध्ये. त्या सम गुणालाच परमात्मा म्हटलेलं आहे. आणि तो परमात्मा अशा माणसाकडे हे सगळे गुण जर राहिले, तर तो परमात्मा ही सदैव त्याच्याबरोबर नित्य प्राप्तच आहे. आणि या अशा नित्य प्राप्त आता आपण बघितलं ज्याला उद्धार करून घ्यायचा आहे आपल्या जीवनाचा, ज्यानं मन आणि इंद्रिय आपल्या नियंत्रणात ठेवलेत, त्याचे लक्षणं कोणते कोणते असतात, तर हे लक्षण आहेत. ज्यानं आपल्या इंद्रियावर विजय मिळवलाय, जितात्मना, ज्यानं आत्म्याला जिंकून घेतलेला आहे, त्याला शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमान हो. मग अशा प्रकारचा जो सुख दुःखामध्ये शांत स्थिर असणारा व्यक्ती, याच्या आणखी थोडस विस्तृत चिंतन जर या श्लोकाचं आपण बघितलं, सामान्यतः एक परिस्थिती कशी असते, मन हे सुख दुःख, शीत उष्ण, मान अपमान असे काही प्रसंग आले तर त्याचा आनंद व्यथित होतो, तो म्हणजे चळबिचळ होतो, त्याला जरा वाईट वाटतं, दुःख यायला लागतं. आणि मग त्याची जी समस्थिती आहे, समान अवस्था किंवा त्याची प्रसन्नता, तो ढळून जाते. तो काही प्रसन्न राहत नाही. मग थोडा मग उद्विग्न होतो, चपळ होतो, उखडफंगाड करायला लागतो. अशा प्रकारची जी आणि त्याला मग थोडस नैराश्य यायला लागतं. आणि अशा प्रकारची आता ही एखाद्या दुसऱ्या वेळेस प्रसंग आला, तो तसं झाला तर काही हरकत नाही. कमी जास्ती चालत राहते आपल्या जीवनामध्ये. परंतु असे प्रसंग बार बार येतातच जीवनात. आणि ते आल्यानंतर नेहमीच जर ह्याची मनस्थिती ढळत असेल, तर मग त्याला हे सगळे डिसीज, भवरोग पण होतात. हे पहा, मनुष्य जीवन असं आहे की अनेक प्रसंगाला आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि त्या प्रत्येक प्रसंगाला समर्थपणे त्याचा मुकाबला करता आला तर तो योगी आहे. नाहीतरी प्रत्येक प्रसंगाला आणि त्या प्रसंगाच्या वेळेस आपण खचून जाऊ, आपल्याला निराशा येईल, आपल्याला गडबडी होतील, तर असं बार बार व्हायला लागलं तर आपल्या शरीरामधल्या पेशी या सुद्धा मृत व्हायला लागतात. आणि शरीरामध्ये मग काहीतरी, आता ते त्याचं विज्ञान, शरीर विज्ञान थोडंसं वेगळं आहे, तो बाजूकडे जाईल विषय. परंतु अशी परिस्थिती आल्यानंतर आपल्या शरीरामध्ये एक असंतुलन निर्माण होतं. त्याला आपण डिसऑर्डर म्हणतो. त्या डिसीज नाहीत. मग जेवढे हे जे भवरोग आहेत का, म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी, डोकेदुखी, हे पित्त विकार उकळणे, हे सगळे विकार कुठलेही जीवजंतूचे नाहीत. हे सगळे विकार या परिस्थिती बदलल्यामुळं आपल्या मनावर झालेले जे परिणाम आहेत, त्याच्यामुळे जे आपण चलबिचल होतो, आपली शांतता म्हणजे ढळून जाते. त्या शांतता ढळल्यामुळं निर्माण झालेलं असंतुलन म्हणजे डिसऑर्डर्स. दीज आर नॉट डिसीज, दीज आर डिसऑर्डर्स. मग आता याला ऑर्डर मध्ये करायचं आपण, त्याला औषध गोळ्या घेऊन थोडंच होते. त्याला ऑर्डर मध्ये करण्यासाठी ज्या कारणामुळे ते डिसऑर्डर झालं, त्याच्या उलट कारणानं त्याला ऑर्डर मध्ये आणायचं. बस. हे बाहेरच्या गोळ्या खाऊन दुसरे अनेक विकार वाढवून घ्यायचे नाही. तर अशा प्रकारे जो आपली मनस्थिती बदलते. बरं, ही मनस्थिती बदलून चपळता येते. काही प्रसंगामध्ये जर आपल्याला फारच हर्ष झाला, आनंद झाला, की मग काय मनुष्य सुखानं उड्याच मारायला लागतो. त्यावेळेस मी मनस्थिती बदलते आपली. म्हणजे अति सुखामध्ये सुद्धा एकदम फुले नहीं समाता, उछल ही मारता है. काही लोक असं म्हण आहे की जमिनीवरून 2 फुटच चालतात.
त्यांना आनंद काही काही एखादी आर्थिक लाभ झाला तर तो जमिनीवर नाही चालत. जमिनीवरून 1 फूट अंतराने उड्या चालतो. ते प्रत्यक्ष नाही, परंतु एक अशा प्रकारची स्थिती. म्हणजे दुःख मिळालं तर कुंठित होऊ नये किंवा कोणी तारीफ केली तर फार खुशीनं काही उड्या मारू नये. कोणी निंदा केली तरी उदास होऊ नये. अशा प्रकारे जो अज्ञानी व्यक्ती आहे ना, तो अज्ञानी व्यक्ती हे जे जीवनामध्ये असे द्वंद्व येतात, त्या द्वंद्वाचा दास होतो. म्हणजे उष्ण आलं तर तडपडतो, थंड आलं तर काकडून जातो. अशा द्वंद्वाचा तो दास बनतो आणि त्या द्वंद्वाच्या अनुसार ह्याचं जीवन कमी किंवा जास्त व्हायला लागतं. याच्यामुळं असं म्हणलंय प्रशांतस्य राहा. असा हा ज्याला उद्धार करून घ्यायचा आहे, तो प्रशांत राहतो. म्हणजे ज्यानं मनाला जिंकलाय त्याचं असं ह्या द्वंद्वाचा दास राहत नाही आणि द्वंद्वामध्ये जरी आले तर तो कशाही परिस्थितीमध्ये प्रशांत व स्थिर राहतो. तेच आपण म्हणजे पर्वताचं उदाहरण दिलेलं इथं. काही जरी झालं त्या पर्वताला कशाही प्रकारची तेज हवा आली, मोठे मोठे वारं वादळ आलं किंवा शीत उष्ण जरी आलं तर त्या पर्वताला काय होतं का? तशाच प्रकारे आपल्या या प्रशांत माणसाची स्थिती असावी. मग आता अशी प्रशांतता कशी मिळेल? अशी प्रशांतता ज्यावेळी आपण आपलं चित्त परमात्म्याकडे लावून आपण एक समस्थितीमध्ये राहून आपलं ह्या खालच्या सगळ्या गोष्टीला मागे टाकून आपलं चित्त परमशांतीकडे ज्यावेळी जाईल आणि त्यावेळी मग आपण स्थिर राहू. त्याला कारण असं सांगितलं पहा की सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण, मान आणि अपमान या येतात आणि जातात की नाही, का त्या परमनंट राहतात का? स्थिर काय आहे? जर तुम्ही चित्त शांत केलं, प्रसन्न ठेवलं, परमात्म्याकडे लावलं, तो परमात्मा स्थिर आहे. मग स्थिराला स्थिराकडे जोडलं आणि हे जे येणारे जाणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तर आपण स्थिर राहू. म्हणून आपलं चित्त जो स्थिर आहे त्याच्याकडे लावा. म्हणजे तुम्ही पण स्थिर व्हाल, आपण स्थिर होऊ. जर या हलणाऱ्या झुलणाऱ्या झोक्याबरोबर जर आपलं मन जोडलं तर आपण हलत झुलत झोक्यासारखं मागे पुढे होत राहू. म्हणून आपण नेहमी परमात्म्याकडे चित्त ठेवून शांत राहणे. म्हणजे एकंदरीत या श्लोकाचा मथितार्थ असा की आपण अभ्यास, वैराग्य आणि विवेकाने आपल्या इंद्रियांना आणि मनाला जिंकून घेऊन त्यांना कशाही परिस्थितीत स्थिर ठेवणे. आता याच्यावर एक छोटासा प्रश्न विचारतो. कुणाचं चित्त शीत आणि उष्ण मध्ये निश्चल असेल? एका अर्ध्या वाक्याचे उत्तर आहेत, एका वाक्यात उत्तरे द्या. कुणाचं चित्त शीत उष्ण मध्ये स्थिर असू शकतं, निश्चल असू शकतं? जो सच्चिदानंद परमात्म्यामध्ये अधिष्ठित असतो. काय म्हणलात? म्हणजे जो परमात्म्यामध्ये अधिष्ठित असतो व प्रशांतस्य त्याचा गुण असतो तो. हा, बरोबर. म्हणजे जो आपल्या इंद्रियांना मनाला जिंकून शांत हृदयाने राहतो त्याचं चित्त शीत उष्ण मध्ये सुद्धा शांत असतं. मग आता दुसरा एक छोटासा प्रश्न. मनावर विजय प्राप्त झाल्यानंतर कुठलं महाफल मिळतं? मनावर अशा प्रकारे विजय जो प्राप्त करतो त्याला काय फळ मिळतं? त्याला महाफल म्हटलेलं आहे. शांती, स्थिरता बोला येते. बोला, जसं येईल तसं येईल. बोला रोहिणीताई, बोला. शांती, भगवंताला प्राप्त करतो. हा हा, करेक्ट करेक्ट, एकदम बरोबर. ज्यांनी
मनाला जिंकलंय आणि मनाला जिंकून शीत उष्ण सुख दुःख अनुकूल स्थितीमध्ये ज्यांनी राहतो अशा त्याचं मन सदैव परमात्म्यात स्थिर राहतो, अशाला फलस्वरूप सदा परम शांती मिळते. त्याला ते आहे ना आपला एक शब्दप्रयोग आहे त्याला, समाहित नित्य प्राप्त आहे. त्याला परमात्मा नित्य प्राप्त आहे. परमात्मा समाहित हे फल आहे. परमात्मा समाहित म्हणजे परमात्मा नित्य प्राप्त आहे त्याला. अशा नंतर दुसरा याच्या जे असा आत्मजित जो आहे तो शब्द ना जितात्मना व्यक्तीला दुसऱ्या 8व्या श्लोकामध्ये त्याचं काय लक्षण आहे ते पण आपण 8व्या श्लोकामध्ये बघणार आहोत. तेव्हा असा जो व्यक्ती असतो जो आपला मित्र आहे, आणि काल मी हे विषय बोलूनही गेलो होते की ज्याला स्वतःचं भलं कळतंय, ज्याला आपल्या व्यापाराचं आपल्या परिवाराचं भलं कळतंय, म्हणजे भलं म्हणजे स्वार्थी भलं नाही बरं का, जरा एक शब्द लक्षात ठेवा. त्याला म्हणजे ज्याला संसार करता येतो त्याला परमात्मा परमेश्वरही करता येतो. ज्याला आपला परिवार सांभाळता येतो त्याला संसार बाहेर जग ही सांभाळता येतो. अशा प्रकारे म्हणजे अगोदर प्रथम आपण आपल्या जीवनाचं भलं ज्याला कळतो त्याला आपण मित्र म्हणतो. आणि ज्याच्या शरीरात मीपणा आणि माझेपणा नाही, तो अनुकूल प्रतिकूल सुख दुःखाने मान अपमान प्राप्त झाला तरीही निर्विकार राहतो. असा मनुष्याला काय म्हटलेलं आहे, अति महत्वाचा शब्द, त्या मनुष्याला सिद्ध कर्मयोगी म्हणजे सदैव कर्मयोगी. सदैव जर या लक्षणानं तुम्ही पुरीत असाल, सदैव जर या लक्षणानं आपण कार्य आपलं लक्षण असतील, सदैव या पद्धतीमध्ये आपण जीवन जगत असू, म्हणजे या पद्धतीमध्ये जर जीवन आपण जगत असू, तर अशा मनुष्याला सिद्ध कर्मयोगी म्हणजे, आता सिद्ध कर्मयोगी म्हणजे कर्मयोग कशाला म्हटलं आपण, निष्काम भावनेनं फलाची आसक्ती जो कर्म करतो त्याला कर्मयोगी म्हणायचं. आता जिथं जिथं नुसता योगी शब्द किंवा कर्मयोगी शब्द आला की हे लक्षात ठेवायचं. निष्काम भावनेनं परमात्म प्रीतीसाठी, इतरांच्या लाभासाठी आपला स्वार्थ सोडून फळाची आकांक्षा रहित अशा प्रकारे कर्म जो करतो त्याला सिद्ध कर्मयोगी म्हणायचा. आणि हे जे समलक्षण आपण आता वर्णन करतोय, अशा लक्षणाने जर तो पुरीत असेल तर तो सिद्ध कर्मयोगी म्हणजे सदैव कर्मयोगी. आणि आता सदैव कर्मयोगाबरोबर काय राहते, आपण महाफळ बघितलं, त्याच्याबरोबर सदैव परमात्म्याचा वास, त्याला परमात्म्याचा अनुभव झाला आहे असे मानावे. कारण अनुकूलता प्रतिकूलता मान अपमान सुख दुःख हे तर येत जात राहतात, परंतु परमात्मा जसेचा तसा सिद्ध राहतो. म्हणजे आपण आता विचार करत होतो ना, हे सुख दुःख हे सगळे जाणार येणार आहेत, ज्याच्याशी जुळून राहू तो जर सिद्ध असेल तर त्याच्याशी जुडलो तर तोच परमात्मा सिद्ध आहे. आणि तो जसाच्या तसा आहे, म्हणून आपणही स्थिर आणि जसेच्या तसे राहू, सिद्ध कर्मयोगी राहू, सदैव परमात्मा आपल्या सोबत राहील. आणि मग अशा सिद्ध कर्मयोगाचा आणखीन या 8व्या श्लोकामध्ये एक लक्षण सांगितलेलं आहे. मी वाचतो, पुन्हा वाचून दाखवा कुणी. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचन. कोण वाचेल आता हा श्लोक? वाचते सर. हा, सरनेताई वाचा. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विजितेंद्रिया
युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचना. कांचन हा विसर्ग आहे ना, आणि हा. वरी जे दोन पहिल्या चरणामधले जे उत्तरार्ध आहे त्याला असं कूटस्थो, स्थो बी दीर्घ करायचा आहे, कूचा तर दुसराच उकार आहे कूटस्थो विजितेंद्रिय हा, ते पण विसर्ग त्याचा आपण हा होणार. थोडस या गोष्टीकडे पण लक्ष द्या. ते आपण असं स्पष्ट उच्चार करायला लागलो, व्याकरणाच्या नियमाचा पालन करून उच्चार करायला लागलो, तर आपली वाणी शुद्ध होते, वाणीतले अनेक रोग दूर होतात. ते एक विज्ञान आलं पाहता सध्या, म्हणजे सध्या जग विज्ञानाच्या कसोटीवर घासल्याशिवाय कुठलंही मान्य करायला तयार नाही. 10व्या अध्यायाचे पहिले 5 श्लोक, म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायाच्या पहिल्या 5 ओव्या त्या पाठच करून टाका आता याच्या पुढं. त्या 5 ओव्या दररोज जो उच्चार करतो, त्याच्या गुडघेदुखीचा आजार, त्याच्या थायरॉइडचा विकार, त्याच्या गळ्याचे रोग वगैरे वगैरे सगळे दुरुस्त होतात. हे आता प्रयोगांती सिद्ध केल्याचं सध्या व्हॉट्सअप फिरतोय. पुण्याच्या एका डॉक्टरने त्याच्यावर संशोधन केलंय. तर अशा प्रकारे ही जी संस्कृत म्हणजे देववाणी, संस्कृत भाषेच्या माध्यमातून आपल्या या अष्टचक्र जे आहेत त्याची जागृती होते. उगे हे सटरपटर कुठल्या तर भाषेच्या उच्चाराने नाही होत. या उच्चार करताना आपल्या चक्रांना जी गती मिळते ना, त्या गतीमुळं आपले त्या चक्रांचं आरोग्य सुधारायला लागतं. बोलणार का रोहिणीताई? हा श्लोक म्हणता परत? बघा ना, बघा, प्रयत्न करा. बरं, ठीक आहे, चला. हे पहा, आता या श्लोकाचा विस्तार आपण जर करायचं ठरलं तर ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, त्याचे अंतःकरण ज्ञान विज्ञानाने तृप्त झाले आहे. आता त्याला असं वाटतंय की मला काही ज्ञान मिळवायचं नाही ना, त्या ज्ञानाचा उपयोग करायचा नाही, मी एकदम तृप्त आहे, जे मला मिळालंय त्याच्यामध्ये मी आनंद आहे. अशा प्रकारे म्हणजे कसं, जो ऐरणी सारखा ठोस कूटस्थ, हे शब्द बार बार आहे बघा. आता आपल्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा हा शब्द कूटस्थ म्हणजे जो ऐरणी सारखा ठोस निर्विकार आहे. विजितेंद्रिय म्हणजे काय, याचा अर्थ वाटतो बरं तुम्हाला? त्याने इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे. छान छान छान, बरोबर बरोबर. जी इंद्रियावर ज्याने विजय मिळाला त्याला म्हणायचं विजितेंद्रिय. आणि समलोष्टाश्म कांचन, समलोष्टाश्म कांचन. हा, सांगा बरं, सम म्हणजे काय? सम. लोष्टाश्म म्हणजे लोष्ट म्हणजे चिखल, आश्म म्हणजे दगड. दगड. अश्मयुग म्हणत होतो ना आपण, अश्मयुग. अश्म. पहिलं होऊन गेलं अश्मयुग आपल्या मानवी जीवनामध्ये, ते लोष्टाश्म. आणि कांचन म्हणजे सोने. हा, ज्याला ज्याची जास्त आहे त्याला ते लगेच उत्तर कळतं. कांचन म्हणजे सोनं. बरोबर आहे रोहिणीताई? समजलो. मग या सोन्याला पण, सोनं बघितलं तरी लय उचडून जायचं नाही, आणि माती जरी आली तरी त्याच्याबद्दल काही आपल्याला वाईट वाटत नाही. दोघांची किंमत एकच. ही हा समदृष्टी पाहिजे. हा समदृष्टीवाल्याजवळ कोण आहे? महाफल परमात्मा आहे. समलोष्टाश्म कांचन हा ठेवणारा आहे असा इति, हे आहे ना, योगी युक्त इत्युच्यते. त्या इत्युच्यतेमध्ये 2 शब्द आहेत, इत्य आणि इति आणि उच्यते. तो असा योगी, योगी समलोष्टाश्म कांचना, त्याला म्हणायचं युक्त. युक्त म्हणजे आता इथं योगारूढस्थ म्हणजे जो, म्हणजे आपण मागे जे लक्षण वाचलं योगारूढस्थ म्हणजे जो परमात्मा प्राप्तीला जाऊन पोहोचलेला असा व्यक्ती, जो ज्ञान विज्ञानाने तृप्त आहे, ऐरणी सारखा तो स्थिर आहे. त्याचबरोबर माती आणि सोने एकाच भावानं बघतो. ज्याला कुणाचं सोनं घेऊन जायचं आणि त्याला माती दिली तरी त्याला काही वाईट वाटत नाही, अशी जी भावना आहे, एवढं नाही परंतु अशी भावना असावी. अशी स्थिती जो असतो
त्याला योगारूढ तदुच्यते, उच्च म्हटलेलं आहे. मग अशा प्रकारची स्थिती आता 1 2 3 इथं चार मुद्दे दिलेले आहेत. आपण त्याचं थोडंसं चिंतन करूया. योगाचा अर्थ आहे म्हणजे मिळणे, जुडणे, जीव आणि परब्रह्माचं मिलन करणे. अशा प्रकारचा प्रयत्नालाच योग म्हटलेला आहे. ते योगाची उच्च कोटीची व्याख्या आहे. आता योगी तर कुणाला बी म्हटलं जात आहे, कुणी बी योगी आहे. आता सगळीकडे योगी योगी झालेले, मग तो एका सगळे असे योगारूढस्थ आरूढ स्थितीवाले योगी थोडेच आहेत, ते थोडं फार कमी मिळणार. मग अशा उत्तम योगाचे लक्षण पुन्हा या 8व्या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत. एक ज्ञान विज्ञानामध्ये उत्तम योगाच्या लक्षणामध्ये हे 4 मुद्दे लक्षात ठेवायचे आपण. ज्ञान विज्ञानाने जो तृप्त झालेला आहे, कुटस्थ म्हणजे निर्विकार आहे, एकदम त्याला कुठल्याही गोष्टीचा विकार त्याच्यावर जडत नाही, इंद्रियावर विजय प्राप्त केलेला आणि माती, दगड आणि सोने या सर्वांमध्ये समान भावना ठेवणारा, समान मानणारा, या 4 लक्षणाने युक्त असणे हे अत्यंत आवश्यक आहे. असा हा योगारूढस्थ याचं जरा आणखीन विस्तारानं आपल्या जीवनामध्ये उपयोगी पडणारा आणि आपल्या परीक्षेमध्ये पण उपयोगी पडणारा विषय आहे. आता ज्ञान आणि विज्ञान हे कशाला म्हणायचं? हे ज्ञान आता आपल्याला ज्ञान विज्ञानानं तृप्त आपल्याला तो योगारूढ व्यक्ती पाहिजे आणि आपणही असंच व्हायचं आहे. आपण नुसतं इथं अभ्यास नाही करायचा, अभ्यास करायचा, दुसऱ्यांना शिकवायचा आणि तो आचरणात आणायचा. आता ज्ञान विज्ञान याला इथं जे म्हणजे चिंतन आहे तसं थोडंफार वेगवेगळे असू शकतं. ज्ञान याचा अर्थ असा आहे, जे शास्त्राकडून, गुरुकडून, मोठ्या व्यक्तीकडून आपल्याला उपदेशाद्वारे जे समजावण्यात आलेलं काही तत्व आपल्याला समजलेले, काही तत्वाचं आपल्याला रहस्य आपल्याला मिळालेलं, ते गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाला आपण ज्ञान म्हणूया. आणि मग विज्ञानाचा अर्थ काय? विज्ञान म्हणजे त्या तत्वाचं रहस्य आपल्या आचरणात आणलं की ते विज्ञान झालं. जसं आता पाकशास्त्र असतो, स्वयंपाकघर, स्वयंपाकाचं ज्ञान आपल्या पूर्वजाकडून, आपल्या आईकडून, आपल्या आणखीन कुणाकडून आपल्याला ते स्वयंपाक कसा बनवावा, भोजन कसं तयार करावं याचं ज्ञान मिळत राहत आहे. आणि मग ते मिळालेलं ज्ञान आपण उपयोगात आणून आपण प्रत्यक्ष रूपानं ते स्वयंपाक बनवला तर आपली पोटभरण होईल, आपली भूक शमेल. नाहीतरी त्या ज्ञानाचा काय उपयोग? त्या ज्ञानाचं रूपांतरण विज्ञानामध्ये करून त्याचं आचरण आपल्या जीवनामध्ये जर आलं तर ते ज्ञान आणि ते विज्ञान आपल्या फायद्याचं आहे. असा म्हणून पहिलं म्हणजे अभ्यास करून घ्यावा. म्हणजे आता इथं ज्ञान विज्ञानाने प्राप्त म्हणजे आता ज्ञान कशाचं इथं करून घ्यावं? परमात्मा प्राप्तीचं ज्ञान कसं करून घेता येईल, परमात्मा प्राप्तीचं तत्व काय आहे याचं ज्ञान करून घ्यावं. आणि त्याचं विज्ञान म्हणजे त्याचा साक्षात्कार व्हायला पाहिजे, आपला साक्षात्कार करता यायला पाहिजे. आता आपण इथं हे सगळं बघितलं, कुटस्थो विजितेंद्रिय समलोष्टाश्म कांचन, हे तर आता फक्त आपल्याला ज्ञान मिळालं. ज्यावेळी तो ज्ञान आपल्या आचरणात येईल त्यावेळी तो परमात्मा प्राप्त झाला आणि त्याला म्हणायचं साक्षात्कार करून घेणे. जास्तीत जास्त लोक ज्ञानाच्या पाठीमागे लागतात, परंतु त्या ज्ञानावरच प्राप्त करून तृप्त होतात. परंतु हे एवढंच म्हणजे पर्याप्त नाही, तर विज्ञानाची पण प्राप्ती आपल्या जीवनामध्ये व्हावी आणि वैज्ञानिक म्हणजे साक्षात्कार, त्याचा अनुभव जीवनामध्ये हे पण होणं महत्वाचं आहे. तर आणि तरच उपयोगी आहे. नंतर ज्ञान हे ग्रंथामध्ये असतो,
ज्ञान आपल्या हृदयामध्येच राहिलं, आपल्या मनामध्येच राहिलं. ग्रंथातून फक्त मनामध्ये आलं, त्याचा उपयोग काय झाला? तसंच एखादी बघा ग्रंथ आहेत भरपूर, महाभारत, भागवत, ज्ञानेश्वरी, भागवत गाथा, तुकाराम महाराजांची गाथा, गीता, एक 100 ग्रंथाचं ओझ एखाद्या आपण घोड्यावर लादून नेलं आणि ते या गावातून नेलं आणि त्या गावात त्यांनी उतरून टाकलं. त्या त्या ज्ञानाचा उपयोग त्या घोड्याला, गध्याला काही आहे का? मग तसंच आहे मानवी, गधे के ऊपर ग्रंथ लादे जैसा, ज्ञान का उपयोग आचरण में नहीं आता, ज्ञान का उपयोग हमारा विवेक बढ़ाने में नहीं होता, तो उसका कहना है वो गधे के ऊपर ग्रंथ लादे जैसा. ते ग्रंथामध्ये ज्ञान आहे तसं या मानवी जीवनाच्या हृदयामध्ये ज्ञान, एवढंच फरक आहे. स्थान बदललंय, परंतु उपयोग काय? म्हणून अशा प्रकारचा उपयोग झाला तरच तो उत्तम योगी, तरच तो विज्ञानाने परिचित झाला, ज्ञान आणि विज्ञानाने परिचित झाला, तरच तो योगारूढ आहे, तरच तो उत्तम योगी आहे. मग आता आणखीन एक याचा वाईट परिणाम आहे, ज्ञानच प्राप्त झालं तर ज्ञान प्राप्त करून घेऊन भोग विलासामध्ये तृप्त व्हायला लागतात लोक. मग हे झाले शत्रुवत. ज्ञान प्राप्त झालं, आता बघत नाही का आपण भरपूर ज्ञानी भरपूर मंडळी असतात आणि अनेक भानगडी जगामध्ये उपद्रवीपणा भानगडी करतात. राजकारणी बघतो, एक तुम्हाला आता 1992 साली एक घोटाळा झाला होता बघा, नाव त्याचं हर्षद मेहता नावाचा व्यक्ती होता. जगातल्या सगळ्या ज्ञानी व्यक्तीमध्ये त्याच्यापेक्षा अर्थतज्ञ भारी कोणी नसेल, एवढं त्याच्याकडे ज्ञान होतं. परंतु काय झाला तर बँक घोटाळे केला त्यानं. म्हणजे अशा ज्ञान प्राप्त करून ते जर ज्ञानाचा विलासामध्ये किंवा समाजाच्या दुष्कर्मामध्ये जर उपयोगात येत असेल, तर त्या ज्ञानाचा म्हणजे आपण आपला स्वतःचा वैरी. तर अशा प्रकारे जो व्यक्ती ज्ञान आणि विज्ञानाने तृप्त होऊन सर्वोत्तमपणे परमात्म्याची प्राप्ती करून घेतो, तो खरा योगी. आता दुसरं लक्षण जे कुटस्थ लक्षण सांगितलेलं आहे, कुटस्थ म्हणजे निश्चल, निर्विकारता. जे त्याला त्या कुटस्थला ते ह्याची उपमा दिली ना, आयरनी. आयरनी म्हणजे काय? आयरन हे कुठं असते आणि काय आहे आयरन? सगळ्यांनी खिडक्या उघड्या करायचं, मला बघू तर दे काय काय समाज जीवनाचं तुम्हाला ज्ञान आहे ते. एरन म्हणजे लोहाराचा तो भाता असतो सर. एरन म्हणजे लोहाराचं तो भातासारखं असतं ना काहीतरी. हा, करेक्ट. आणखीन कुठं कुठं असतंय हे आयरनी? लोहाराकडे एक असते, बरोबर आहे. लोहाराची लय मोठी असते. या सगळ्या ताईंना माझी विनंती आहे, समाज जीवनाचा अभ्यास करा. बऱ्याच लोकांना बैल काय आहे हे माहिती नाही. बऱ्याच लोकांना आपल्या शेतीमधले कुळव नांगर माहित नाहीत. शेतात पण वापरतात सर. नाही, आयरन शेतात नाही. जसं लोहाराकडे असते तसं सोनाराकडे पण असते, छोट्या पद्धतीची असते. तर अशा प्रकारे ही जी आयरन आहे, ते लोहार असो या सोनार असो, त्याच्यावर आपले अलंकार किंवा हे लोहाराचे साहित्य, हत्यार, अवजार बनवतात. मग ते बडवत आहे, वर ठोकतंय. तर त्या आयरनीला काय होत नाही. ते आयरन निर्विकार. त्या आयरनीवर कधी सोनं बी ठोकलं किंवा त्या आयरनीवर कधी लोखंडही ठोकलं, कधी लाकडांचाही फोडाफोडी केली, तर त्या ठोस अशा आयरनीचं काही बिघाड होत नाही. ती मात्र जशा तशी निर्विकार असते. त्याचप्रमाणे मन हे सुख दुःख, मान अपमान तथा लाभ हानी आदीमध्ये निर्विकार राहते, समस्थितीमध्ये राहते. त्याला कुटस्थ म्हणायचं. तोच उत्तम योगी आहे. मागे एक श्लोक मला वाटतंय दुसऱ्या अध्यायात आलेला आहे,
कूटस्थोक्षर उच्यते. नाही, हा एकदम 15व्या अध्यायातला श्लोक आहे. कूटस्थोक्षर उच्यते. तर हा जो त्याला या म्हणजे आत्म्याला सुद्धा ह्या ऐरणीसारखी उपमा दिली आहे. कूटस्थ म्हणजे आत्मा सुद्धा, तो आत्मा सुद्धा जो आहे ना, आपला आत्मा सुद्धा एक चैतन्यमय आहे. त्याच्यावर सुद्धा अशा कुठल्या गोष्टीचा परिणाम होत नसतो. एक मळभ येतो त्याच्यावर, परंतु तो बदलत नसतो. म्हणून त्याला आत्म्याची सुद्धा कूटस्थोक्षर उच्यते. असा कूटस्थ आत्मा जो आहे त्याला एकता साधता येते, तोच योगारूढ होऊ शकतो. आता तिसरं लक्षण जे दिलेलं आहे, विजेतींद्रिय तथा, विजेतींद्रिय, इंद्रियावर विजय मिळवलेला, मन आणि इंद्रियावर संयम प्राप्त केलेला. आता इथं बघा, जितेंद्रिय माग शब्द होऊन गेलाय. आता इथं विजेतींद्रिय असा शब्द आलाय. त्याचा अर्थ असा की पूर्णपणे जिंकणे, भली भाती त्याच्यावर संयम प्राप्त करणे, म्हणजे विजेतींद्रिय. हा वासना, हे आपल्या जे विषय भोग वासना जे आहेत त्याच्यापासून थोडस म्हणजे दूर राहायचं आहे. अशा वेगळ्या आपल्या समोर भोग, उपभोग, वासना, लालसा आल्या की त्या लालसामध्ये उत्तेजित न होणे. यामुळं वासनांना आणि विषयांना, विषय आसक्तींना जो समूळ नष्ट करतो, इंद्रिय आणि मनाला दोन्ही अशा प्रकारे नियंत्रित ठेवून त्याचं समूळ उच्चाटन करतो, तो विजेतेंद्रिय. हा मग आता हा विजेतेंद्रिय कसा होतो, तर एक विवेक आणि वैराग्य. म्हणजे विवेक म्हणजे आपल्याला समजायला पाहिजे की काय वाईट आहे आणि काय चांगलं आहे, हे नक्की समजतं आपल्याला. फक्त जे लोभ आहे ना, त्या लोभाच्या आहारी जाऊन आपण समजून सुद्धा न समजल्यासारखं करतो, पडत मूर्ख होतो. आणि त्याला प्रमाद म्हटलेला आहे. प्रमाद, आळस वेगळा आणि प्रमाद वेगळा. प्रमाद म्हणजे समजून चुका करणे, समजतंय हे वाईट आहे म्हणून तरीही पण ते चूक करायची, तो झाला प्रमाद. अशा प्रकारे आळस प्रमादामध्ये न राहता विवेक वैराग्यामध्ये राहून इंद्रियांना संयमित करून योगारूढ होणं गरजेचं आहे, आवश्यक आहे, ज्याला आपला स्वतःचा मित्र व्हायचंय त्याने. आता योगारूढाचं चौथं लक्षण समदृष्टी, समत्व चित्ताचे. म्हणजे ते आपण वाचलो ना, समलोष्टाश्म कांचना. माती, दगड आणि सोने या तिघांना समदृष्टी ठेवायची, सगळ्यामध्ये समानता मानणे. आता ही साधारण गोष्ट आहे का हो? माती आणि सोन्यामध्ये समदृष्टी ठेवा, दोघांना समान माना, दोघांमध्ये समता धारण करणे, ही काय सोपी गोष्ट आहे? मग अशी प्रकारची समता दृष्टी प्राप्त करण्याचे काही उपाय दिलेले आहेत. ही अशी प्रकारची समदृष्टी कशी येईल, तर त्याचे पण एक 4 प्रकारचे उपाय सांगितले आहेत. ते कसं, आता समदृष्टी कशी मानायची, तर सोनं पण असो, माती पण असो, दगड पण असो, हे जगामधले जेवढे पदार्थ आहेत ते हे पंचमहाभूतात्मकच आहेत की नाही. हे मनुष्य शरीर सुद्धा पंचमहाभूतात्मक, दगड माती सुद्धा पृथ्वीचं एक महाभूत आहे, सोनं पण एक महाभूतच आहे. पंचमहाभूतापैकी मातीतूनच सोनं आलेलं आहे. पेड़ पौधे, सूर्य, चंद्र, म्हणजे देह गेह, सोनं, पत्थर किंवा सोनं, हे सगळे पंचमहाभूतात्मकच. याच्याशी परिचित झाल्यानंतर, याचं ज्ञान झाल्यानंतर प्रत्येक वस्तूमध्ये एक समानता, प्रत्येक वस्तूमध्ये ही माझ्या परमात्म्याचा अंश आहे, ते माती असो या सोनं असो, अशी ज्यावेळेस आपल्याला ज्ञान होईल त्यावेळी समतेचं दर्शन घडेल. आता काही ठिकाणी दगडाची मूर्ती आहे आणि काही ठिकाणी सोन्याची मूर्ती आहे. आता त्या दोन्ही मूर्तीमध्ये एकच भगवंत आहे की नाही? दोन्ही मूर्तीच्या समोर आपण गेलो, सोन्याची असो या दगडाची असो, आपण तेवढ्याच भावनेने नतमस्तक होतो.
आपल्या मनामध्ये तेच भाव, त्या मूर्तीची आपल्यावर होणारे परिणाम समान प्रमाणे, हे केव्हा मग ते दगड म्हणतो का आपण तिथं, सोनं म्हणतो का? दोघांची किंमत एकच, एकच किंमत परमात्मा. जर आपला असा विचार झाला की ह्या जगामध्ये वृक्ष असो, गाय म्हैस बैल असो, सर्व हे लहान छोटे मोठे आत्मे असो, हे माझ्या परमात्म्याचा अंश आहेत, हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे, तर आपली समलोष्टाश्म कांचना हा व्हायला, दृष्टी सम व्हायला मदत होते. आता हे जे सगळ्या वस्तू आहेत, या वस्तू जर चांगली किंवा वाईट हे कोण ठरवतं? हे आपलं मन ठरवतं. सोनं जास्त मूल्यवान आहे, मातीला कमी मूल्य आहे, असं हे कोणाला एका मनालाच आहे. आणि ही जी मान्यता आहे, ही मान्यता जर आपण एका मनाचीच आहे, मग त्या मनाला जर आपण लावलं, नाही नाही दोघंही या मातीपासूनच आलेले आहेत, जसं बालकाच्या समोर सोनं ठेवलं काय आणि माती ठेवली काय, त्याची त्याला काही पर्वा नाही वाटत. तशा प्रकारे त्याला जी हे दोन्ही समान वाटतात, त्याला कारण आहे त्याचं मन. त्याचं हे बालमन जे आहे, तसं जो खरा ज्ञानी त्याच्या दृष्टीमध्ये हे माती काय, धोंडा काय आणि सुवर्ण काय बरोबर आहेत. म्हणून हे सर्वदूर समानता त्या अशा ज्ञानी व्यक्तीला प्राप्त होते, ज्याचं मन हे सम आहे, ज्याला वाटतं की हे काय एकाच तत्वाचे हे एकाच तत्वाचे हे पदार्थ आहेत, म्हणजे यांचं एक तत्व आहे, म्हणून हे ज्ञानी व्यक्तीला याच्यामध्ये समानता दिसते. तसंच तिसरं कारण, समदृष्टी येण्याचं दुसरं कारण सांगितलेलं आहे, जो व्यक्ती योगारूढ स्थितीमध्ये पोहोचलेला, म्हणजे ब्रह्मस्थितीमध्ये, आत्मस्थितीमध्ये जो पोहोचला, त्याला ही जे बाह्य जगत आहे ना, हे सगळं दृश्य जगत त्याला स्वप्नवत मिथ्या वाटतो. आणि त्याला मग हे समाजामध्ये तो अति उच्च कोटी जाऊन पोहोचलेला सिद्ध महात्म्याला का करायचं सोनं आणि का करायचं त्याला माती, ते सगळे त्याला समानच, त्याला छोटा मोठा काही वाटत नाही. जसं स्वप्नामध्ये राजा झाला काय, रंक झाला काय, समानच आहे. अशा प्रकारे सोने आणि माती दगडामध्ये समान दृष्टी येण्यासाठी अशा उच्च महात्म्याच्या दृष्टीला पोहोचणं हे एक ते समानता प्राप्त करण्यासाठीची आवश्यकता आहे. त्याचा एक उपाय आहे समानता प्राप्त करण्याचा. आणि चौथा उपाय आहे, आता आत्मप्राप्ती करून घ्यायचा आपला विषय चाललाय, म्हणजे आपल्याला बोध असा पाहिजे की आपण आत्मतृप्त व्हायचं, परमात्मा प्राप्ती करायचं. मग परमात्मा प्राप्तीमध्ये मातीचा काय उपयोग आहे का? नाही. आणि सोन्याचा काय उपयोग आहे का म्हणून विचारलं तर सोन्याचा पण नाही. म्हणजे दोन्हीही आत्मप्राप्तीसाठी दोघांचाही उपयोग नाही. म्हणून जो हा सत्याची ज्याला जाण झालेली आहे, सत्याची ज्याला ओळख झालेली आहे, अशा योग्याला या दोन्ही गोष्टी समान वाटतात. म्हणून ज्याला समदृष्टी प्राप्त करून घ्यायचंय त्यानं या 4 नियमानं चलावं. कुठल्या कुठल्या? एक, सगळे पदार्थ पंचमहाभूतात्मक आहेत, या सगळ्या गोष्टी सार पण नाहीत आणि असार पण नाहीत, असं मनानं ज्ञान व्हावं. तिसरा, जे योगारूढ स्थितीला पोहोचलाय त्याला हे सगळं मिथ्यावत दिसायला पाहिजे आणि दिसतो. योगारूढ असणाऱ्याला ना छोटा ना मोठा, जसं स्वप्नामध्ये ना राजा ना रंक, तसं. आणि जो आत्मस्थितीला प्राप्त करायचं ज्याला, त्याच्यामध्ये सहाय्यता ना मातीची होत ना सोन्याची होत, त्याला माती सारखी आणि सोनही सारखं. अशा प्रकारे या समदृष्टी प्राप्त करण्यासाठी या 4 उपायानं जर राहिलो
तर आपल्याला समदृष्टी प्राप्त होऊ शकते. आता छोटे छोटे प्रश्न. आरूढ स्थिती पर्यंत पोहोचणारा उत्तम योग्यांचे लक्षण काय आहेत? योगारूढ स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी उत्तम योगाचे लक्षण कोणते? आता पहिलं लक्षण आहे शास्त्रज्ञान आणि विज्ञान जे आहे अनुभव ज्ञान. अनुभव ज्ञानाला म्हणायचं विज्ञान आणि शास्त्रज्ञानाला म्हणायचं ज्ञान. हे दोन्हीही युक्त होऊन तृप्त राहणे म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेऊन त्याचं आचरणात आणणे, हा तर भगवद्गीतेचा प्रमुख संदेश आहे. भगवद्गीतेचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये आचरणात आणा. दुसरा लक्षण आहे अशा योगासाठी कुटस्थ राहणे, निर्विकार बनून राहणे. इंद्रियांवर आणि विजय प्राप्त करणे. तिसरं लक्षण आहे इंद्रिय आणि मनाला पूर्णपणे विजित इंद्रियता होणे, भली भांती जिंकणे. बोला स्मृतीताई, बोला. हा सर, ते ज्ञान विज्ञान याच्यामध्ये जो तृप्त आहे, निर्विकार आहे, इंद्रियांवर ज्याने विजय मिळवलाय आणि त्याच्या सगळं म्हणजे समदृष्टी आहे, म्हणजे माती धोंडे सोनं ज्याच्या दृष्टीने सत्य आहे हा तो हा हा पुढे बोला ना. हा, ते ज्याच्या दृष्टीने सगळं सम आहे की माती असू दे नाही तर सोनं असू दे, हो हो समदृष्टी आहे असा अशी व्यक्ती. हा, ह्या आरूढ स्थितीपर्यंत पोहोचण्याच्या लक्षणाचे तुम्ही उत्तर सांगताय ना? होय सर. हा, ठीक ठीक, बरोबर आहे, बरोबर आहे. शास्त्रज्ञान आणि अनुभव ज्ञानाचा मध्ये तृप्त राहून उपयोग करणे, निर्विकार कुटस्थितीमध्ये राहणे आणि इंद्रियावर विजितेंद्रियता होणे, हे 3 लक्षणं आवश्यक आहेत. तर अशा प्रकारे हा 8व्या श्लोकामध्ये जो योगा रूढस्थ झाला जो, तर त्याचे 3 श्लोकामध्ये आपण लक्षणं बघतोय. आता हा 9व्या श्लोकामध्ये पण तेच त्याचेच लक्षण आहेत. 9वा श्लोक समोर आहे तुमच्या. कोण वाचेल? सुरुन्मित्रार्युदासीन सुरुन्मित्रायुदासीनम अध्यस्त द्वेष बंधुषु. आता इथे विसर्ग नाही, काय नाही, एवढा सगळा जवळपास 4 × 16 शब्दांचा, 16 अक्षरांचा एकच शब्द आहे. तो असा तोडून तोडून वाचायचा. सुरुन मित्रान, सुरुन मित्रार युदासीनम अध्यस्त द्वेष बंधुषु. पुढं साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. मग सुरुन मित्रार युदासीन याचा काय अर्थ होईल? सुहृदय म्हणजे प्रेमळ कोमल, आणि मित्र आहे. मध्यस्थ द्वेष बंधुषु म्हणजे वैरी आणि द्वेष, मध्यस्थ द्वेष आणि संबंधी लोकात, म्हणजे मित्र वैरी याच्याबद्दल उदासीन राहणे. तसेच साधू आणि साधू आचरण, साधूचे आचरण करण्यात आणि पापाचरण करणाऱ्यातही समबुद्धी ठेवणारा मनुष्य श्रेष्ठ आहे. त्याला साधू बद्दल सुद्धा भाव त्याचा तोच, आणि एखादी वाईट कर्म करतोय त्याच्याबद्दलही त्याचा भाव तोच, मित्राबद्दलही त्याची दृष्टी तेच आणि वैऱ्याबद्दल ही दृष्टी तेच. अशा प्रकारचा सुहृद हा असतो योगारूढ. तर अशा या योगारूढाला सुहृद, मित्र, वैरी, उदासीन, मध्यस्थ आणि द्वेष आणि संबंधी लोकात, तसेच साधू आचरण करणाऱ्यात आणि पाप आचरण करणाऱ्यात ही समबुद्धी ठेवणारा मनुष्य श्रेष्ठ आहे. माग जे समबुद्धी आपण बघितली ते भौतिक वस्तूंची. आता इथं ह्या ज्या आहेत ते अवतीभोवती असणाऱ्या जीवित वस्तू बरोबर सुद्धा आपली समबुद्धी असावी.
तर अशा प्रकारे या ह्याच्यामध्ये सुद्धा जो उत्तम मनुष्य आहे, जो योगारूढ आहे, तो कोण? आपण एकंदरीत बघतो की मोठा मनुष्य कुणाला म्हणतात समाजामध्ये, की ज्याच्यापाशी फार मोठं धन आहे, जो अधिकारी आहे, जो व्यक्तिमत्व सुंदर आहे, किंवा काही आणखीन त्याच्याकडे समाज जीवन आहे, अशाला आपण मोठा व्यक्ती समजतो. परंतु जे भगवंताकडे, ते आपल्या परमार्थामध्ये अशाला मोठं कथन केलं जात नाही. तर तो इथं परमात्मा साधनेमध्ये हे जे मोठं ज्याला म्हणायचंय, तो कोण? तर सगळ्या जीवामध्ये त्याची, सगळ्या जीवाच्या प्रती त्याची समबुद्धी राहणारा तो श्रेष्ठ. आता इथं या श्लोकामध्ये जवळपास 3 भाग केलेले आहेत. पहिल्या भागामध्ये सुहृद, मित्र, बंधू, यव आणि साधू, हे 4 म्हणजे जवळपास सारखे. दुसरा भाग आहे मध्यस्थ किंवा उदासीन, हे यांचा एक भाग अंतर्गत, या भागामध्ये अंतर्गत असणारे म्हणजे मध्यस्थ आणि उदासीन. आणि तिसरा जो भाग केलेला आहे तो शत्रू, द्वेषी आणि पापी, या तिघांचा मिळून एक भाग केलेला. यामध्ये जे पहिले आहेत हे सुहृद, मित्र, बंधू, साधू, हे परोपकार करणारे. आणि जे मध्यस्थी आहेत ना, उदासीन, त्यांचं लक्षण कसं असतंय? काही पण नाही, हे पण करायचं नाही, ते पण करायचं नाही, ना उपकार करायचा ना कुणावर अपकार करायचा, असे हे उदासीन मध्यस्थ असणारे. आणि तिसऱ्या भागातले जे आहेत ना हे सगळे शत्रू, द्वेषी, पापी, ते मात्र फार खतरनाक. इतराबद्दल द्वेषभाव ठेवतात वगैरे वगैरे, लोकांच्या प्रती त्यांचा द्वेषभाव वगैरे असतो असे. परंतु आता उत्तम योगी, आता उत्तम योगी कुणाला म्हणायचंय? उत्तम योग्याच्या दृष्टीमध्ये हे तिन्ही पण समान आहेत. एक म्हणजे भगवद्गीतेमध्ये जे आपण म्हणतो ना नेहमी, की अतिसूक्ष्मता म्हणजे 100% मार्क प्राप्त करून अति उच्च कोटीची प्राप्ती स्थिती आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी छोटे छोटे सुद्धा दोष नको, म्हणजे छोटे छोटे सुद्धा लूपहोल्स नको 100% मार्क मिळवण्यासाठी. मग अशा, आता एखाद्याला वाटेल काय हरकत आहे, आपण हे जे पहिल्या याच्यातले मंडळी आहेत ना, पहिल्या गटामध्ये प्रथम श्रेणीमधले जे उपकार करणारे आहेत, समाजावर करणारे आहेत, असं नाही तर नाही, कमीत कमी आपण निश्चल तर राहू, नाही इकडं ना तिकडं, आपण उदासीन राहायचं, काय करायचं नाही असं तर राहू. आम्ही काही पापकृत्य तर करत नाही. या तिघाबद्दलही खऱ्या योगाची दृष्टी अशी समानच असते. हे तिघही सारखेच आहेत त्याला. असा जो आहे तो उत्तम योगी. इथपर्यंत एवढंच आपण लक्षणात याच्यावर चिंतन करूया, फार आणखी विस्ताराने नको. तर आता इथे एक छोटासा प्रश्न, मनुष्यामध्ये उत्तम कोण? या श्लोकाच्या संबंधाने उत्तर द्यायचं. आता उत्तम मनुष्य, उत्तम योगी कोण? समान भाव ठेवणारा, मित्र शत्रू बोला. म्हणजे द्वेष आणि बंधू यांच्यामध्ये समभाव ठेवणारा, समान भाव ठेवणारा. तुमचा आवाज नाही येत सर. समान भाव ठेवणारा. उत्तम योगीच्या दृष्टिकोनामध्ये तिन्ही पण समान आहेत सर. कोण कोण? मित्र, बंधू, साधू, तसेच मध्यस्थ किंवा जे उदासीन व्यक्ती आहेत ते शत्रू, द्वेषी, पापी. बरोबर बरोबर आहे. शत्रू, समान. मित्र
आणि मध्यम जे आहेत उदासीन, त्या सर्वांच्या प्रती समबुद्धी ठेवणारा हा उत्तम योगी. उत्तम योगी, उत्तम मनुष्य. छान, बरोबर. अशा प्रकारे उत्तम योग्याचे लक्षण, त्याचं व्यवहार, त्याचं वागणं, त्याचं जीवन, याचं आपण या 3 श्लोकामध्ये 7, 8 आणि 9 मध्ये चिंतन केलेलं. आणि याच्या पुढं आपल्याला एक प्रश्न आहे ध्यान योगावर. ध्यान योगाचं काहीतरी त्या संबंधाने प्रश्न आहे. आता ह्या ध्यान योगाचा प्रारंभ होतोय या पुढच्या श्लोकापासून. जसं समबुद्धी ठेवून आपण आतापर्यंत काय बघितलं, आपली जर समदृष्टी राहिली, मग आता सगळे आपण भौतिक पदार्थाबद्दल त्या 3 श्लोकामध्ये आपण बघितलो. समदृष्टी जर राहिली तर समदृष्टीने सुद्धा समदृष्टी ठेवून कर्मयोगाने परमात्मा प्राप्ती होते. समदृष्टी समबुद्धीने कर्मयोगामध्ये आपण स्थिर होऊन आपल्याला परमात्मा प्राप्ती होते. तसंच ध्यान योगानेही परमात्मा प्राप्ती होते. म्हणून आता तो ध्यान योग काय आहे याचं चिंतन या पुढच्या श्लोकामध्ये वेळ तरी होत आली तरी पण थोडासा श्लोक वाचन करून घेऊया आणि मग उद्याच्याला पुढचं चिंतन करूया. तो 10वा श्लोक जो आहे, 10वा श्लोक, योगी युंजित सततम आत्मानं रहसि स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह. आता हे पहा, आणि आता या 6व्या अध्यायामध्ये हळूहळू ध्यान योग कसा करायचा आहे, त्याचं आसन कसं असावं, त्याची जागा कशी असावी, त्याचं मठ कसा असावा, त्यानं कसं बसावं, हे सगळे पुढच्या श्लोकामध्ये चिंतन आहे. योगी युंजित सततम आत्मानं रहसि स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह. भोग बुद्धीने संग्रह न करणारा अपरिग्रह. अपरिग्रह हा शब्द कुठं आला आपल्या योगशास्त्रामध्ये? भोग बुद्धीने संग्रह न करणारा, निराशी म्हणजे इच्छारहित, आणि यतचित्तात्मा माग पण गेला बघा एक शब्द आपल्या 7व्या भौतिक श्लोकामध्ये. तर यतचित्तात्मा म्हणजे अंतकरण तसेच शरीरांना वशमध्ये ठेवणारा. जितात्मनस. आणि हे युक्तिच्छ योगी, युक्त योगी, हे याचाच अर्थ आहे हा यतचित्तात्मा. तसे यतचित्तात्मा म्हणजे अंतकरण तसेच शरीरांना वशमध्ये ठेवणारा. योग्याने एकटे एकांतात स्थित होऊन मनाला निरंतर परमात्म्यात लावावे. हा ध्यान योगाचा प्रारंभ आहे. ध्यान योगी कसा असावा आणि काय करावं त्यानं, तर हे मागे केल्यानंतर सगळंच करायचं आहे. ते सम तर राहावंच त्यानं, नाहीतर त्याची जर मनबुद्धी चलबिचल असेल तर तो ध्यान योग काय करेल? भोग बुद्धीने संग्रह न ठेवणारा म्हणजे आपल्याकडे भरपूर जर साठा आहे या भौतिक वस्तूंचा, ज्या भोग वस्तू आहेत त्याचा, तर मन किती अस्थिर असतं त्यावेळी. आणि मग अशा जर भोग वस्तू आपल्या भोवती आपण जमा करून ठेवल्या तर त्यावेळी ध्यान नाही लागू शकत. म्हणून अशा गोष्टीचा साठा न करणे आणि मग एकट्यानं निवांत एकांतात राहून मनाला निरंतर परमात्म्यात लावणे, हा ध्यान योगाची प्रथम स्थिती आहे. आणि हे जे अपरिग्रह सांगा बरं, योगशास्त्राचा अभ्यास चालू झाला ना? पहिल्याच 1-2 नाही पुढे नियमामध्ये आहे सर अपरिग्रह. हा अपरिग्रह शब्द आपल्या योगशास्त्रामध्ये कुठं आलाय? अष्टांग योगामध्ये सर, यम नियमामध्ये. करेक्ट, बरोबर, हेच अपेक्षित आहे. सांगा. माझ्या मोबाईलचा थोडा आवाज कमी आहे म्हणून मी जवळ घेतो. यम अपरिग्रह म्हणजे साठा करणे आणि अहिंसा, अपरिग्रह म्हणजे साठा न करणे. होय,
अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह ब्रह्मचर्य हे यम अपरिग्रह. हा हे जे 5 यम आहेत ना तेच करेक्ट. हम्म. आता खरं खरं योगशास्त्राचे विद्यार्थी शोभा लागलाय तुम्ही. छान. तर अशा प्रकारे अपरिग्रह म्हणजे इच्छारहित होणे एक सामान्य शास्त्र आहे पहा, की माणसानं आपल्या जे गरजा आहेत त्या गरजा जरूर भागवाव्यात. गरजांची पूर्तता नक्की करा. त्याच्यानंतर जे इच्छा आहेत ना इच्छांची कमी करा. इच्छा अपेक्षा कमी करा आणि ज्या वासना आहेत त्या बिलकुल उभारू द्यायच्या नाहीत. तो खरा योगी. गरजा तर पुरवाव्याच लागणार आहेत. गरजा जरूर पुरवायच्या. इच्छा कमी करायच्या. लिमिट युअर डिझायर्स. ते पंचशील तत्वामध्ये आहे बघा बुद्धांच्या. म्हणजे गरजा नीड्स, फुलफिल युअर नीड्स, लिमिट्स युअर डिझायर्स. आणि आता पुढचं मला इंग्लिश मध्ये सांगता नाही याचं ते आहे काहीतरी वासनांना पूर्णपणे शमवा. तर अशा या अपरिग्रहाचा लक्षण येतो. आणि 10वा श्लोक अशा प्रकारे झाल्यानंतर मग हे आता पुढे येत आहे. शुचो देशो प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मना नात्युच्छित्रतन्नातिनीचन चैलाजिन कुशोत्तरमहा. म्हणजे तो त्याची जमीन कशी असावी, शुद्ध भूमीवर दर्भ, ब्रगाजीन आणि वस्त्र अंतरलेले आहेत, जे अतिशय उंचही नाही आणि अत्यंत सखोलही नाही. आपले आसन स्थिर स्थापन करून तत्रेकाग्रमण कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासने युंजात योगमात्म विशुद्धये. त्या आसनावर बसून चित्त आणि इंद्रियाच्या क्रियांना वश ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाचा अभ्यास करावा. मग शरीर कसं स्थिर ठेवावं. समम काय शिरोग्रीवन धारयन चलम स्थिरः संप्रेक्षनासिकाग्र स्वयं दिशश्च चानवलोकयन. शरीर, मस्तक आणि मान सरळ रेषेत ठेवावी. स्थिरता धारण करून तसेच दिशाकडे इकडे तिकडे न पाहता नासाग्रावर आपल्या दृष्टी स्थिर करून स्थिर बसावे. हे श्लोक वाचून दाखवतो मी पुढचे. प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मन संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्पराः. ज्याचे अंतःकरण शांत आहे, जो भयभीत आणि जो ब्रह्मचारी व्रतात स्थिर आहे, जो भयरहित आणि जो ब्रह्मचारी व्रतात स्थित आहे, असा सावधान ध्यान योगाने मनाचा संयम करून माझ्यात चित्त लावून मत्परायण होऊन बसावे. युंजन्नैव सदात्मानं योगी नियतमानसाः शांतिम निर्माण परमाम मत संस्था मधिगच्छति. अशा वश केलेल्या मनाचा योगी मन अशा प्रकारे सदा परमात्म्यात लावून माझ्यात सम्यक स्थिती असणारी जी निर्वाण परमा शांती आहे तिला प्राप्त होतो. अशा 15व्या श्लोकापर्यंत आपण बघितलं. यानंतर पुढचे श्लोक आता उद्याच्याला चिंतन करूया. आज आपण इथंच थांबूया. सगळ्यांनी योगारूढ व्हावं. सगळ्यांना यतचित्तात्मा स्थिती प्राप्त व्हावी अशा माझ्या व्यक्तिगत शुभेच्छासह सर्वांना ओम